नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी रुद्र गायकवाड स्वागत करतो आपले धरतीपुत्र या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजारातील मक्काचे बाजारभाव आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी। त्यापूर्वी विनंती आहे, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या धरतीपुत्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर जरूर करा। सर्वात प्रथम बघूया काय आहे ती आनंदाची बातमी। मित्रांनो, PM किसान सन्मान निधीचा 22वा हप्ता 13 मार्च 2026 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला जाणार आहे। शेतकरी बांधवांसाठी ही एक महत्त्वपूर्ण बातमी आहे। मित्रांनो, आता पुढे बघूया कोणत्या बाजार समितीत मक्काला काय दर मिळाला। बाजार समिती आहे निफाड। कमीत कमी दर 1661, जास्तीत जास्त दर 1866, सर्वसाधारण दर 1800 रुपये। पुढील बाजार समिती आहे लासलगाव। कमीत कमी 1200, जास्तीत जास्त 1834, सर्वसाधारण दर 1675 रुपये। पुढील बाजार समिती आहे देवळा। कमीत कमी 1550, जास्तीत जास्त 1800, सर्वसाधारण दर 1650 रुपये। पुढील बाजार समिती आहे मालेगाव। कमीत कमी 1518, जास्तीत जास्त 1795, सर्वसाधारण दर 1632 रुपये। पुढील बाजार समिती आहे सटाणा। कमीत कमी 1355, जास्तीत जास्त 1685, सर्वसाधारण दर 1630 रुपये। पुढील बाजार समिती आहे अमळनेर। कमीत कमी 1401, जास्तीत जास्त 1675, सर्वसाधारण दर 1675 रुपये। पुढील बाजार समिती आहे मुंबई। कमीत कमी 2500, जास्तीत जास्त 3800, सर्वसाधारण दर 3250 रुपये। पुढील बाजार समिती आहे मलकापूर। कमीत कमी 1350, जास्तीत जास्त 1635, सर्वसाधारण दर 1560 रुपये। पुढील बाजार समिती आहे जालना। कमीत कमी 1400, जास्तीत जास्त 1621, सर्वसाधारण दर 1530 रुपये। पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर। कमीत कमी 1500, जास्तीत जास्त 1530, सर्वसाधारण दर 1515 रुपये। पुढील बाजार समिती आहे पाचोरा। कमीत कमी 1300, जास्तीत जास्त 1515, सर्वसाधारण दर 1421 रुपये। पुढील बाजार समिती आहे धुळे। कमीत कमी 1150, जास्तीत जास्त 1471, सर्वसाधारण दर 1400 रुपये। तर हे होते महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समित्यांमधील मक्काचे बाजारभाव। मित्रांनो, हे भाव बाजार समितीतील आहे। स्थानिक बाजारात दरामध्ये थोडाफार फरक असू शकतो। भेटूया एक अशाच नवीन अपडेटसह। जय जवान, जय किसान।